मीन राशीच्या सर्व प्रिय मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप वेगळा आणि खूप विशेष आहे. कारण आज आपण फक्त भविष्याबद्दल बोलणार नाही, तर त्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत, जो तुम्ही गेली 2.5-3 वर्ष जगत आहात. मित्रांनो, मी अनेक मीन राशीच्या लोकांच्या कुंडल्या पाहिल्या आहेत आणि एक गोष्ट वारंवार जाणवते. बाहेरून ते खूप शांत आणि समजूतदार दिसतात, पण आतून मात्र एकच प्रश्न त्यांना रात्रंदिवस सतावत असतो. मी अजून किती काळ थांबायचं? कधी मेहनत करूनही फळ मिळत नाही. कधी विश्वास ठेवलेल्या लोकांकडूनच खूप खोल निराशा मिळते. कधी स्वतःच्या क्षमतेवरच शंका येऊ लागते आणि कधी रात्री उशिरापर्यंत जागून मनात फक्त एकच विचार घोळतो, माझे चांगले दिवस खरंच कधी येणार आहे? आजचा व्हिडिओ हाच प्रश्न समजून घेण्यासाठी आहे, कारण 7.5च्या मध्य टप्प्याच्या शेवटच्या 12 महिन्यात एक अत्यंत महत्त्वाचा संयोग तयार झाला आहे आणि याच ग्रह संयोगामुळे आता तुमच्या संघर्षाचा अर्थ हळूहळू बदलत चालला आहे. सध्या शनिदेव तुमच्या प्रथम भावातून प्रवास करत आहे. प्रथम भाव म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमची ओळख, तुमची विचारसरणी, तुमच्या आयुष्याची दिशा. गेल्या काही वर्षात अनेक मीन राशीच्या लोकांना असं वाटत असेल की ते स्वतःलाच हारून बसले आहेत. पण आता ते चित्र बदललेलं आहे. कारण उच्चस्थ देवगुरु बृहस्पती आपली शुभ दृष्टी शनिदेवावर टाकत आहे. हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गुरु जिथे दृष्टी टाकतात तिथे आशा जन्म घेते, मार्ग दिसू लागतो, अडकलेली ऊर्जा पुन्हा प्रभावी होऊ शकते. आणि गंमत म्हणजे मागच्या काही महिन्यात अनेक मीन राशीच्या लोकांना एक गोष्ट जाणवू लागली आहे की परिस्थिती पूर्ण बदललेली नाही, पण मनातील घबराट पूर्वीसारखी राहिलेली नाही. यालाच गुरुच्या कृपेची सुरुवात म्हणतात. विशेष म्हणजे शनिदेवाची सप्तम दृष्टी गृहस्थ जीवनावर आहे आणि दशम दृष्टी कर्मभावावर पडत आहे. म्हणून पुढच्या काळात करिअर आणि नातेसंबंध या दोन्ही क्षेत्रामध्ये बदल दिसू शकतात. आता शनिदेवाची तिसरी दृष्टी तुमच्या पुरुषार्थ भावावर पडत आहे. याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. आता फक्त नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही. जे प्रयत्न करतील त्यांनाच फळ मिळेल. स्पर्धा परीक्षा, नोकरी, प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट, जिथे वर्षानुवर्ष अडकले होते तिथे आता गती येऊ शकते. वारंवार इंटरव्ह्यू फेल होत होते त्यांच्यासाठी ही परिस्थिती बदलू शकते. आता बघूया करिअर आणि आर्थिक प्रगती. मूळ ग्रहस्थिती पाहिली तर कर्माशी संबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा दिसते. कॉर्पोरेट, IT, फायनान्स, कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट या क्षेत्रात असाल तर पुढचे 12ही महिने तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. रखडलेली संधी अचानक पुढे समोर येऊ शकते. जिथे नंतर बघू ऐकावं लागत होतं तिथे आता चला पुढे जाऊया हे ऐकायला मिळू शकतं. आता बघूया शिक्षण, नवीन कौशल्य आणि परदेश. नवीन कोर्स, करिअर बदल किंवा कौशल्य वाढवायचं असेल तर हा काळ उत्तम आहे. गुरुची कृपा ज्ञान आणि नवीन दिशांना बळ देते. परदेश नोकरी, परदेश शिक्षण किंवा स्थलांतराशी संबंधित संधी हळूहळू उघडू शकतात. ज्यांना बराच काळ वाट पाहावी लागली त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आता वेग घेऊ शकते. आता बघूया मॅरेज, नातेसंबंध आणि कुटुंब. विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठी किंवा अडकलेल्या नात्यांसाठी सकारात्मक हालचाल दिसू शकते. संवाद वाढू शकतो, गैरसमज कमी होऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार टाळा, कारण शनिदेव अजूनही परिपक्वता शिकवत आहे. आता बघूया व्यवसाय आणि भागीदारी. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्ताराचा काळ असू शकतो. मग घाई करू नका. कागदपत्र नीट तपासा. तोंडी आश्वासनापेक्षा लिखित गोष्टींवर विश्वास ठेवा, कारण गुरु संधी देतात पण शनी जबाबदारी मागतात. आता बघूयात इन्व्हेस्टमेंट आणि आर्थिक निर्णय. दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटसाठी काही सकारात्मक संधी दिसत आहेत. संयमाने आणि अभ्यासपूर्वक केलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात. मात्र लोभ आणि आत्मविश्वास टाळा. 7.5चा खरा अर्थ मित्रांनो, लोक 7.5 म्हटलं की घाबरतात, पण खरं सांगायचं तर 7.5 पैसा कमवण्यासाठी नसते, ती माणूस घडवण्यासाठी असते. ती भ्रम तोडते, ती खरी माणसं दाखवते,
ती तुमची अंतर्गत ताकद जागवते. कदाचित तुम्ही याचा अनुभव करत असाल. ज्या गोष्टींनी पूर्वी तुम्हाला पूर्णपणे तोडलं असतं, त्याच गोष्टी आता तुम्हाला खूप मजबूत बनवत आहे. मीन राशी, तुमची 7.5 अजून पूर्ण संपलेली नाही, पण तिचा सर्वात कठीण, सर्वात गोंधळ निर्माण करणारा आणि सर्वात अंधाराचा भाग हळूहळू मागं पडत चालला आहे. आता पुढे जाण्यासाठी फक्त 3 गोष्टी हव्या आहेत: आत्मविश्वास, धैर्य आणि सातत्य. कारण विश्व आधी आपल्याला घडवतं आणि मगच आपल्याला आपण मागितलेलं देतं. काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि कदाचित स्वतःलाच म्हणाल, आज जे अशक्य वाटत होतं त्याच संघर्षाकडे पाहून मी आज देवाचे आभार मानतो. कारण त्या संघर्षांनी मला हरवलं नाही, त्या संघर्षांनी मला घडवलं. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर. धन्यवाद.